अमित दादा, आज एसआरएमध्ये तुम्ही कल्याणकर यांची सीईओची भेट घेतलेली, काय नेमका विषय होता आणि काय आश्वासन देण्यात आले? मुंबईमध्ये अनेक एसआरएचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि काही एसआरएच्या प्रोजेक्टमध्ये जे डेव्हलपर आहे त्यांच्याकडनं तिथे असणाऱ्या लोकांना अडचणी निर्माण केल्या जातात. एसआरए या विभागाकडनं सुद्धा काही ठराविक ठिकाणी डिले केला जातो. हे सर्व विषय घेऊन मी व आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन जे आयुक्त आहेत कल्याणकर साहेब त्यांना आम्ही सर्वजण भेटलो. बैठक चांगली झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत पुढच्या 10 दिवसामध्ये 100% आम्ही सोडू म्हणजे सोडू. पण त्याच्याच बरोबर एक महत्वाचा विषय जो मी कल्याणकर साहेबांबरोबर घेतलेला आहे तो आपल्या या मुंबईसाठी अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई हे जे शहर आहे हे नेहमी वाढत असणारं शहर आहे. भारतातले अनेक लोक या शहरामध्ये राहण्यासाठी येतात, कामासाठी येतात आणि इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या जातात. पण ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा फक्त बिल्डिंगमध्ये राहून चालत नसतं. त्या लोकांना चांगले खेळायला ग्राउंड असणं, पार्क असणं, हॉस्पिटलला जागा आरक्षित असणं, शाळांना जागा आरक्षित असणं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एसटीपी म्हणजे जे काही घाण पाणी असतं त्याला स्वच्छ करून परत एकदा समुद्रात सोडणं असेल नाही तर जे काही करायचं असेल तर एसटीपी जो प्लांट असतो त्याच्यासाठी सुद्धा बीएमसीली मोठ्या मोठ्या जमिनी या आरक्षित केल्या आहेत. पण एसआरएच्या काही अधिकाऱ्यांनी ज्याच्यामध्ये 2 नावं मी आपल्या सर्वांसमोर मांडतो ते म्हणजे उपमुख्य अभियंता मिटकर आणि त्याच्याच बरोबर DB पाटील कार्यकारी अभियंता. या दोघांनी मुंबई महानगरपालिकेला विरोध करून सुद्धा त्यांच्याकडे जे काही पत्र मुंबई महानगरपालिकेकडनं आली होती ती लपून ठेवून एका डेव्हलपरला एसटीपी साठी जी जमीन ही आरक्षित करण्यात आली होती ती 27,000 स्क्वेअर मीटरची जमीन, त्याच्यातली 10,000 स्क्वेअर मीटरची जमीन कुठलीही परवानगी नसताना एसआरएच्या या 2 अधिकाऱ्यांनी स्वतःच्या लेवलला डेव्हलपरला ती जमीन ट्रान्सिट कॅम्पसाठी त्या ठिकाणी दिली. जेव्हा हा विषय कोर्टामध्ये जाईल असं वाटलं तेव्हा ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी स्वतःहून अननेम्ड पर्सनवर म्हणजे अनोळखी व्यक्तीवर त्या ठिकाणी FIR करून त्यातून सुटण्याचा प्रयत्न केला गेला. हा विषय कोर्टात गेला. कोर्टात मुंबई हायकोर्टामध्ये या बाबतीतली सुनावणी झाली आणि सुनावणी झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाने एसआरएला आदेश दिले की या दोन्ही अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करा, इंटरनल एन्क्वायरी करा आणि त्याच्याच बरोबर या अधिकाऱ्यांकडे असणाऱ्या सगळ्या जबाबदारी ह्या काढण्यात याव्या. या दोन्ही अधिकाऱ्यांना त्याच्यातून त्या ठिकाणी निलंबित करण्यात यावं. अनेक महिन्यांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये हा आदेश देऊन सुद्धा या दोन्ही अधिकाऱ्यांवर कुठंच कारवाई एसआरए कडनं त्या ठिकाणी करण्यात आली नाही. मिटकरकडे जी जबाबदारी होती त्यातली थोडी जबाबदारी ही काढण्यात आली पण बाकी जबाबदारी तशीच ठेवली आणि DB पाटील ही आता रिटायर सुद्धा झाले. त्यामुळे DB पाटलांवर सुद्धा रिटायर झाला असले तरी त्यांच्यावरती कारवाई करा. कारण का या 10,000 स्क्वेअर मीटरची किंमत आज जर तुम्ही सर्वांनी काढली तर ती 5,000 कोटी रुपयाची जागा आहे. एट्रिया मॉल तुम्हा सर्वांना माहीत असेल वरळीमध्ये एट्रिया मॉलच्या जवळ जो नाला आहे त्या नाल्याच्या जवळ खेटून ही जमीन आहे. आता दुर्दैव बघा मुंबई महानगरपालिकेने याच्या आधी ही जागा एसटीपीला आरक्षित आहे असं सांगण्यात आलं होतं
आणि आत्ताच मुंबई महानगरपालिकेकडनं ही जागा 10,000 स्क्वेअर मीटरची ही त्याचं आरक्षण बदलण्यात यावं आणि ट्रान्सिट कॅम्पसाठी देण्यात यावं असा कुठेतरी प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला गेला आहे. मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, लगेचच्या लगेच या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई तुम्ही करा, नाहीतर कुठं ना कुठेतरी सिद्ध होईल हे भ्रष्ट अधिकारी जे आहेत याच्या मागे राजकीय पाठबळ कोणाचं तरी त्या ठिकाणी आहे. 5,000 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार होणार होता कोर्टामुळे जो थांबला तो फक्त तिथंच तो विषय आहे का मुंबईमध्ये असे अनेक जागा आहेत जर या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये घोळ केला हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. त्यामुळे आयुक्तांना आम्ही सांगितलंय पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये याच्या बाबतीत तुम्ही कारवाई करा आणि जर तुम्ही या बाबतीत कारवाई केली नाही तर अधिकारी म्हणून या आयुक्तांना पण आणि सरकार म्हणून या नेत्यांना पण जे आज सत्तेत आहेत त्यांना हे परवडणार नाही. कारण का मुंबईमध्ये लोकसंख्या वाढत असली तरी लोकांना सुख सुविधा देण्यासाठी जे प्लॉट आरक्षित आहेत, ज्याच्यासाठी आरक्षित आहेत ते त्याच ठिकाणी तीच गोष्ट होणं महत्वाचं आहे. नाही तर उद्या जाऊन लोक बिल्डिंगमध्ये तुम्हा सर्वांना दिसतील पण लहान मुलांना खेळायला ग्राउंड नसेल, शाळेला जायला लांब कुठेतरी जावं लागेल कारण आसपास सगळ्या आरक्षित जमिनी त्या विकल्या गेल्या असतील डेव्हलपरला आणि एसटीपी प्लांट नसल्यामुळे तसंच घाणेरडं पाणी हे समुद्रात सोडण्यात येईल आणि मुंबईमध्ये एवढं मोठं समुद्र असताना तिथं गेल्यानंतर फक्त समुद्रात गटरच आपल्या सगळ्यांना दिसेल. त्यामुळे मुंबईच्या भविष्यासाठी या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि असे भ्रष्ट अधिकारी होऊ नये यासाठी या 2 अधिकाऱ्यांवर कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. रोहित दादा, आपण म्हटलं आता की राजकीय पाठबळ आहे, राजकीय पाठबळ नेमकं कोणाचं आहे, काय संशय तुम्हाला वाटतो? मी एवढं सांगतोय की पुढच्या 10-12 दिवसामध्ये जर या 2 अधिकाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने कुठंच कारवाई तिथं केली नाही तर पुढे कोणाकोणाच्या लिंक आहेत हे त्या ठिकाणी आम्ही सांगू शकतो. त्याच्याच बरोबर कुठला अधिकारी कुठल्या विभागातून कसा SRA मध्ये आला, कुणी परीक्षा दिली, कुणी परीक्षा दिली नाही, याचे सगळे नावं आमच्यापाशी आहेत. तो विषय आज आम्ही इथं घेणार नाही. पण मुद्दा एवढाच आहे की या 2 अधिकाऱ्यांवर कोर्टाने ताशिरे ओढलेले आहेत, कोर्टाने आदेश दिलेला आहे. सरकार कोर्टापेक्षा मोठं झालंय का? कोर्टाचं सरकार ऐकणार नाही का उद्या जाऊन तुम्ही हे सांगणार कोर्ट पण आमची ईडी आणि सीबीआय साठी की बी टीम आहे, त्यांचं ऐकलं काय नाही ऐकलं तर चालतं अशी जर भावना या सरकारची झाली असेल साफ चुकीची आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे पण न्यायव्यवस्थेचं हे सरकार जर ऐकत नसेल तर फार चुकीचा संदेश हा लोकांमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. या 2 अधिकाऱ्यांवर एकतर एफआयआर झाल्या होत्या, त्यात पुन्हा DB पाटील तुम्ही बोलताय ते आता रिटायर्ड झाले तर त्यांना ड्यूज रिटायरमेंट मिळालेत का काय नक्की? नाही याच्या बाबतीत DB पाटलांच्या बाबतीत काय करायचं हे आयुक्त आम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत. पण एखादा अधिकारी भ्रष्टाचार करून ऐशोआरामची जिंदगी तिथं जगत असला तरी भ्रष्टाचार केला म्हणजे पदाचा चुकीचा वापर केला त्यामुळे एखादा घरी बसला असेल रिटायर होऊन तरी त्याला या म्हणजे जे काही चौकशी होणार आहे त्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी ओढता येतं. त्यामुळे चुकीचं त्याच्यामध्ये काही नाही. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई ही झाली पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्वाचं काय की हा जो अधिकारी आहे काही छोट्या मोठ्या व्यावसायिकांना म्हणजे डेव्हलपरला धमकी देतो की तुम्हाला जर परवानगी पाहिजे असेल, तुमचा प्रस्ताव जर तिथं SRA कडनं मान्य करून घ्यायचा असेल तर मग मला तुमच्या प्रोजेक्टमध्ये पार्टनरशिप द्या. मग कुठेतरी जागा देत असताना 1000चा रेट ठरला असेल तर मग 1000 ऐवजी 1000 हा पेपरवर रेट असतो आणि वर 200 रुपये पर स्क्वेअर फीट त्या ठिकाणी या अधिकाऱ्याला तिथं जात असावेत. आता याचा आकडा जो मी ऐकलेला आहे तो कुठंतरी 2000 कोटीपेक्षा जास्त जातो बेनामी प्रॉपर्टीच्या अंतर्गत. त्यामुळे हे जे काय आहे हे ज्युनियर इंजिनियर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असेल आणि कोर्टाने निर्णय देऊन सुद्धा जर त्याला वाचवलं जात असेल तर 100% कुणी ना कुणीतरी सरकारमध्ये असणारा मोठा नेता याच्या पाठीमागे असल्याशिवाय हे होणार नाही. आणि जर सरकारला दाखवून द्यायचं असेल
तर या व्यक्तीच्या पाठीमागे कुठेही राजकीय हस्तक्षेप नाही, तर मग पुढच्या 10-12 दिवसामध्ये या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई ही झालीच पाहिजे आणि जे काय आजपर्यंत भ्रष्टाचार झालाय तो उघडकीस आलाच पाहिजे आणि तो रिकव्हर सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे. पण आर्मी मेडिकल हे तुमच्या काळापासून इथं बसलेले आहेत देखील. आर्मी मेडिकल जे आहे ते खूप मोठं प्रोत्साहन मानलं जातं. सचिनवाजे म्हटलं जातं. प्रत्येकी काही रक्कम मोठी एकत्र करून त्या संबंधित अधिकाऱ्यांना 5-5, 10-10 वर्ष बाकीचे अधिकारी देखील बसवलेत आणि त्यांना परमनंट केलेत ही देखील माहिती समोर येते. यापर्यंत तुम्ही पोहोचलाय का? कदाचित तुम्ही जे म्हणत असाल, एकतर SRA मध्ये काम करत असताना मुंबई महानगरपालिकेचे जर अधिकारी परीक्षा देऊन इथं येत असतील तर त्यांचं इथं स्वागत केलं जातं. का? कारण मुंबई महानगरपालिकेतल्या लोकांना इथं कसं काम केलं जातं, मुंबई शहर कसं आहे याचा काही प्रमाणात त्या ठिकाणी अंदाज असतो आणि स्लम रिहॅबिलिटेशनमध्ये तिथे असणाऱ्या लोकांशी संवाद साधणं ह्या गोष्टी थोड्याशा त्यांना सोप्या असतात. पण आम्हाला असं कळालं की 10 असे अधिकारी आहेत, ते BMC मधून नाही पण म्हाडामधून त्या ठिकाणी इथं आणण्यात आलेले आहेत. त्यांनी कुठलीही परीक्षा तिथं दिली नाही आणि त्यांना इथं आणण्यामागे मिटकरचा खूप मोठा वाटा आहे. मिटकरली काही एका छोट्या नेत्याला हाताशी धरून त्यावेळेस जे मंत्री होते आणि मुख्यमंत्री साहेबांना त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब होते, चालता चालता सह्या करायचे आणि एका खालच्या छोट्या मंत्र्यांनी एखादा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर चालता चालता आपल्याच एका नेत्याला तो मंजूर केला म्हणून चालता चालता सही ही मुख्यमंत्री साहेबांनी त्या विषयावर केली असं आम्हाला कळतंय आणि ते बिना एक्झाम देता काही 10 अधिकारी इथं आलेत असं आम्हाला समजतंय. त्याच्या खोलात आम्ही जाणार आहोत. पण महत्वाचं काय, हा एवढा भ्रष्ट अधिकारी जर इथं असेल तर त्याच्यावर कारवाई का केली जात नाही आणि कोर्टाला सांगून सुद्धा जर कारवाई केली जात नसेल तर मग सरकार कोर्टाचं जर ऐकत नसणार तर गरिबाचं सामान्य लोकांचं कसं ऐकणार हे सुद्धा त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं. हजारो कोटीचा गैरव्यवहार आपण म्हणताय तर याच्यामध्ये ईडी इन्क्वायरीची मागणी आपण करणार का? हजारो कोटीचा घोटाळा झालेला आहे, ईडीने याची चौकशी केली पाहिजे का? 267 महानगरपालिकेचे भ्रष्टाचारामध्ये सापडलेले अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. 21 वर्ष केसेस चालू आहेत. तुम्हाला अपेक्षा आहे का महानगरपालिका किंवा कल्याणकर या ठिकाणी कारवाई करतील? आजपर्यंत जे मुद्दे हे सगळे अधिकारी आजपर्यंत जे मुद्दे मी घेतलेले आहेत, आम्ही घेतलेले आहेत, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो लढा त्या ठिकाणी लढलेला आहे तो शेवटपर्यंत नेलेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की नवी मुंबईमध्ये जे सिडकोचं प्रकरण होतं तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून तो विषय आणला आणि तो पुढे आणल्यानंतर तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन 5,000 कोटी रुपये हे सामान्य लोकांचे त्या ठिकाणी आपण वाचवलेले आहेत आणि अनेक मुद्दे असे आहेत. त्यामुळे याच्या आधी काय झालं याच्यापेक्षा आम्ही कुठला मुद्दा आता त्याच्यामध्ये घेत आहोत हे पण महत्वाचं आहे. आणि हे बघा इथे आमचे काही कार्यकर्ते पुढे येतात, आम्हाला सांगतात तो मुद्दा आम्ही पुढे आणतो. जसं नवी मुंबईमध्ये भावनाताईंनी तो मुद्दा तिथं आणला, तो मार्गी लागला, 5,000 कोटी सामान्य लोकांचे वाचले. आता इथं असणाऱ्या मुंबईच्या आमच्या सर्व अध्यक्षांनी यांनी हा मुद्दा आम्हाला दिलेला आहे, तो आम्ही मार्गी लावणार. आणि 5,000 कोटी रुपये जे जमिनीची किंमत आहे, जिथं STP प्लांट म्हणजे गटरेचं पाणी स्वच्छ करण्याचा जो प्लांट तिथं बांधला जाणार आहे, ती जी जमीन आहे 5,000 कोटीची एका डेव्हलपरला जी दिली जाणार आहे ती आम्ही 100% वाचवणार म्हणजे वाचवणार. आणि हे जे अधिकारी आहेत जे भ्रष्ट आहेत आणि अशा पद्धतीने त्यांच्या पदाचा दुरुपयोग करतात आणि गरिबाला नाही तर मुंबईला मोठा त्रास येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो, अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यात ACB इन्क्वायरीची आवश्यकता आपल्याला वाटते अधिकाऱ्यांकडनं जर भ्रष्टाचार झालाय तर भ्रष्टाचारचं SIT जर केली गेली तर वेळ खाऊपण आहे. SIT कोण करतं तर राज्य सरकार करतं. ED आणि CBI बद्दल बोललं तर भाजपची B टीम आहे. आता कोर्टानेच हा मुद्दा घेतलाय त्यावेळी आमचं एवढंच मत आहे, आम्ही म्हणतो म्हणून नाही पण कोर्ट म्हणतो म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कारवाई करायला काय हरकत आहे. रोहितजी एक झेंझीत बद्दल प्रश्न आहे. रोहितजी झेंझीत बद्दल प्रश्न आहे. मोहन भागवत मोहन भागवत झेंझींबरोबर मुंबईत संवाद साधणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय मोहन भागवत झेंझीत 2-2 लाख रुपये युवांबरोबर संवाद साधणार आहेत मुंबईमध्ये 6 ऑगस्टला. मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा. बिहारमध्ये भाजपचे जे देशाचे अध्यक्ष ज्या मतदारसंघामधून येतात
त्याच मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार आता हरत चाललेला आहे आणि पीके प्रशांत किशोर हे कदाचित जिंकतील असं कुठेतरी वाटतं. त्यामुळे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनजींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल. मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्वाचं आहे. त्यामुळे मन की बात, संवाद हे गोंडस शब्द आता तुमच्याकडे ठेवा. भारताच्या युवांनी निर्णय घेतलेला आहे, अहंकार तोडून काढायचा, अहंकार माज जो आला अहंकाराचा तो त्या ठिकाणी उतरवायचा, त्याची सुरुवात आता झालेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने तुम्ही काय जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या जे काही राजकारण चालू आहे, तुम्ही विषय हाती घेतला, मारामाऱ्या होत आहेत. नाशिक. आता जे सध्या ठराव गावोगावी केले जातात त्याच्यामध्ये मतांचा अधिकार मिळवण्यासाठी 2-2 लाख रुपयांच्या बोली लागल्याचे प्रकार समोर येतात. आता शिवेंद्रराजे भोसले साहेब यांना मी फार पूर्वीपासून ओळखतो. त्यांचा स्वभाव हा तसा चांगला आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा शांततेत आणि चांगल्या भाषेत आणि चांगल्या स्वभावाच्या माध्यमातून ते आमच्याशी चर्चा करतात. जेव्हा आम्ही सोशल मीडियावर आमच्यापर्यंत हा विषय आला की ते स्वतः आणि त्यांच्याबरोबर काही गुंड हे जे काही तिथं प्रस्ताव घेतले जातात, जे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रस्ताव घेतले जातात, तिथं 2 लाख नाही 10 लाखापर्यंत बोली तिथं गेलेली आहे. एक तर गुंडाचा वापर, पैशाचा वापर हा भाजप करेल याचा अंदाज मला त्या ठिकाणी होताच. नाहीतर तो अनुभव आम्हाला आलाच आहे. आमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा दिला गेला. पण छत्रपतींच्या घराण्यातून एखादा व्यक्ती जेव्हा येतो, आज सत्तेत कोणाबरोबर पण असला तरी विचाराला बाजूला ठेवून जेव्हा सत्ताधारी जे सांगतात तसं जेव्हा ते वागायला लागतात, कुठेतरी मनाला वाईट मात्र त्या ठिकाणी आम्हाला वाटतं. रोहित दादा, नाशिकमध्ये खड्ड्यांचा विषय तापलेला आहे, भुजबळांना पालकमंत्री करा अशा प्रकारचे बॅनर नाशिकमध्ये लागले. भुजबळ साहेबांना पालकमंत्री करतील असं मला वाटत नाही. भुजबळ साहेब मोठे नेते आहेत. 35,000 कोटी रुपयाची कामं ही महाकुंभच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये तिथं सुरू आहे आणि 35,000 कोटीच्या कामामध्ये आधीच तिथं शेअर ठरलेला आहे. त्याच्यामध्ये पैसा कोणाला कसा जाणार आहे हे ऑलरेडी ठरलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पालकमंत्र्याचा वाटा अजून वाढू नये म्हणून पालकमंत्री कुठलाच देणार नाही. पण तिथं पूर्णपणे कामावर होल्ड कोणाचा असेल तो महाजन साहेबांचा आहे. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा झाला, कशा पद्धतीने केला गेला, जवळच्या कंपनीला कशी कामं दिली, हे लवकरच जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आम्ही हा मुद्दा पुढे आणणार आहोत. रोहित जी, 2 सवाल हिंदी में ले लीजिए. आज दिल्ली कोर्ट का जजमेंट आया है, जो ब्रिजभूषण एक्स MP है उनको एक्यूज किया गया है. आपको याद होगा जो महिला बॉक्सर से जिस तरह से रोड पे आए थे और पूरा एक आंदोलन खड़ा हुआ था पुलिस स्टेशन पे. हायकोर्ट था या सुप्रीम कोर्ट? दिल्ली कोर्ट, रेवेन्यू कोर्ट. हे बघा, दिल्ली रेवेन्यू कोर्ट या कोई भी रेवेन्यू कोर्ट में कभी कभार क्या क्या चीजें हो सकती है दुनिया ने वहां पे देखा है. अभी तो हाई कोर्ट जाएगा विषय, फिर सुप्रीम कोर्ट जाएगा, तब वहां पे क्या होता है ये देखना पड़ेगा. कोई भी कोर्ट ने अगर निर्णय दिया हो तो उस पर बात करना या कमेंट करना ये उचित नहीं होगा, ऐसे हम सबको लगता है. खुद कह रहे हैं कि जूनियर रेसलर्स की ये जीत है. मैं तो नटवरा कह रहा था कि मैंने कोई सेक्सुअल हरासमेंट साजिश की गई है लगातार. जब भी ये हाईकोर्ट में विषय जाएगा तब वहां पे जब चर्चा होगी और जब हाईकोर्ट निकाल देगा तब इसके बारे में हम ज्यादा डिटेल में बात कर सकते हैं. पप्पू यादव की प्रेस कॉन्फ्रेंस, जिस तरह से उनके ऊपर हमला हुआ, लगातार वो कह रहे हैं कि कहीं ना कहीं जो मैंने प्रोटेस्ट किया था, जो दर्ज कराया था प्रोटेस्ट पार्लियामेंट के अंदर, जो अयोध्या में पैसे की चोरी हुई थी, की चोरी, उसके मद्देनजर उनका अटैक किया. आपने कभी ये देखा है कि जब से प्रभु श्री राम जी का जो मंदिर है अयोध्या में, पवित्र अयोध्या में, वहां पे जब भ्रष्टाचार का मुद्दा मीडिया ने, लोगों ने वहां पे उठाना चालू कर दिया, तब से लेके आज तक बड़े बड़े भाजपा के नेता जो पहले हर एक भाषण के शुरुआत में मीडिया से बात करते वक्त कहाँ पे भी जय श्री राम कहते थे, लेकिन तब से आज तक
जय श्री राम ये उनके मुंह से कभी सुना ही नहीं, क्योंकि क्या हुआ है कि उनको पता चल गया है कि ये जो लोगों का पैसा वहां पे उस टेम्पल ट्रस्ट में जो डोनेशन के माध्यम से आया था, और जब मंदिर वहां पे खड़ा किया जा रहा था तब वहां पे 40% का भ्रष्टाचार हुआ। बाद में जब डोनेशन वहां पे लिया गया उसमें करीबन 50% का भ्रष्टाचार किया गया। आज तक वहां पे अंदाजा है 1500 करोड़ का वहां पे भ्रष्टाचार हो गया है लोगों के पैसों का। अभी इस विषय में पप्पू यादव जी ने पार्लियामेंट क्या होता है, लोकशाही का मंदिर होता है। अगर भाजपा के पास वाली जो संगठन है उसके लोग अगर ट्रस्टी वहां पे मंदिर ट्रस्ट में होंगे, उनके माध्यम से इतना बड़ा भ्रष्टाचार हो गया होगा, तो वहां पे जो डेमोक्रेसी का टेम्पल है पार्लियामेंट, उसके सामने पप्पू यादव जी ने जो वहां पे डेमोन्स्ट्रेशन किया वो क्या गलत किया। अभी जब ऐसे डेमोन्स्ट्रेशन करने के बाद एक तो भाजपा के लोग गुस्सा में है क्योंकि उनका जो रियल फेस है अभी लोगों के सामने आ गया। तो पप्पू यादव जी ने ये जो डेमोन्स्ट्रेशन किया उसके कारण मिर्ची लगी भाजपा के कार्यकर्ता को। इसीलिए जब प्रेस कॉन्फ्रेंस लिया जा रहा था वहां पे मस्ती की गई और अनफॉर्चुनेटली वहां पे चाकू मारने की कोशिश की गई। मैं अमित शाह जी को, पुलिस जो भी प्रमुख है दिल्ली के, उनको विनती करता हूं जो भी लोग थे उनके ऊपर जल्द से जल्द वहां पे कार्रवाई की जाए। एक बाजू अगर आप देखो तो बच्चों के ऊपर वहां पे लाठीचार्ज किया जाता है, वहां पे जो एफआईआर किए जाते हैं वो पीछे लेने के लिए और एक बार आंदोलन करना पड़ता है। और भाजपा के कार्यकर्ता चाकू लेके मीडिया के सामने एक बड़े नेता को अगर मारने की कोशिश करते, उनके ऊपर इमीडिएटली अगर कार्रवाई नहीं होती तो ये गलत चीज है। अभी देखते हैं उसके बारे में क्या होता है। सिद्धिविनायक को लेकर भी अब मामला सामने आ रहा है, राज ठाकरे ने भी मुद्दा उठाया, किस बात में? अबे वही बात कर रहा हूं, अगर आप देखो तो नासिक में जो महाकुंभ होने जा रहा है वहां पे भी बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है। आपने जो बोला मुंबई का जो सिद्धिविनायक जी का जो मंदिर है वहां पे भ्रष्टाचार हुआ है। मध्य प्रदेश में देश से बहुत लोग वहां पे उज्जैन दर्शन लेने के लिए जाते, आशीर्वाद लेने के लिए जाते। वहां पे भाजपा के जो मुख्यमंत्री है उन्होंने वहां पे लैंड स्कैम वहां पे किया है। और ऐसे बहुत सारे केसेस है जहां पे भाजपा की जो संगठन है आरएसएस, उनके जो पदाधिकारी वहां पे ट्रस्टी है और वहां पे बड़ा भ्रष्टाचार हुआ है। इसलिए भाजपा के दिखाने के दांत अलग और खाने के दांत अलग है। ऐसे वहां पे हम कहते हैं कि लोगों के माध्यम से वोट जब लेना होता है तो जय श्री राम कहा जाता है, और वोट लेने के बाद सत्ता में जब आते हैं तब मंदिरों का जो ट्रेजरी है वहां से वो पैसा खाते हैं। बाकी कुछ नहीं, सिर्फ धर्म के नाम पे ये राजनीति करते हैं और उसमें भी भ्रष्टाचार करते हैं, गलत चीज है। रोहित दादा, मराठीमध्ये सांगा, महिला कुस्तीपटूंच्या प्रकरणात ब्रिजभूषण यांना क्लीन चिट मिळालेली आहे। महिला कुस्तीपटूंच्या प्रकरणामध्ये ब्रिजभूषण यांना क्लीन चिट मिळालेली आहे। मराठीत प्रतिक्रिया आहे। देखो वो सेशन कोर्टचा निर्णय आहे। सेशन कोर्टमध्ये निर्णय कशा पद्धतीने दिले जातात याच्यावर जास्त मी स्पष्टपणे बोलणार नाही। त्यामुळे जेव्हा हा विषय हायकोर्टामध्ये येईल तिथे जेव्हा चर्चा केली जाईल आणि हायकोर्ट जेव्हा निर्णय देईल तर तेव्हा मी या बाबतीत स्पष्टपणे नक्कीच बोलेन। ऑफिसर्स की जो कार्रवाई की बात कही है कोर्ट ने, आप आज इस सिलसिले में मिलने आए थे, हिंदी में जाना। देखो ये जो मिटकर नाम का अधिकारी है और डीबी पाटिल, इन दोनों ने, एक तो ये दोनों एसआरए के अधिकारी हैं, इन दोनों ने मिलके जो पुणे सिटी में एक केस में आपको बताता हूं, यहाँ पे एसटीपी के लिए जो भूखंड या जो जगह आरक्षित थी 27,000 स्क्वायर मीटर की वो जमीन थी, उसमें से 10,000 स्क्वायर मीटर की जमीन बीएमसी की परमिशन न होते हुए भी वहां पे एक डेवलपर को दी गई। इस जमीन की कीमत 5,000 करोड़ है। अगर वहां पे वो जमीन एसटीपी के लिए आरक्षित है, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, और वो मुंबई के लोगों की जमीन है, क्योंकि पॉपुलेशन मुंबई की अभी बढ़ते जा रही है, तो जैसे जितने लोग बढ़ेंगे तो उतने एसटीपी लगेंगे और उतनी कैपेसिटी बढ़ेगी। तो ये जमीन अगर वहां पे डेवलपर को दी जाती है तो एक गलत बात है।
तो ये विषय जब कोर्ट में गया, तब कोर्ट में जाने के बाद कोर्ट ने एसआरए के अधिकारियों को बताया है, निर्णय दिया है कि ये मिटकर और डीबी पाटिल के ऊपर आप कार्रवाई करो। उसी के साथ कार्रवाई करते वक्त उनके पास जो जो जिम्मेदारियां है वो वहां पे निकाल दो और उनके ऊपर इंटरनल इंक्वायरी वहां पे चालू करो।